भगवान रायगोळे आहे. आज खरं तर माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, कारण आज मला जगदाळे सरांची भेट झाली. कारण सुरुवातीला आमची भेट झाली आणि सरांनी आम्हाला स्वतःच थांबवून बोलले आणि मग थोड्या आवाजावर मला लक्षात आलं की यार आपण कुठेतरी बारवीला यांचा आवाज ऐकल्यासारखं वाटते. आणि मग मी विचारलं यांना की सर तुम्ही तेच युट्यूबवरती व्हिडिओ बनवता तेच जगदाळे सर का? सरांनी म्हटले हो. मग हो म्हटल्याच्या नंतर मला माझ्या बारवीचे क्षण लक्षात आले की आपल्याला मी ज्यावेळेस बारवीला होतो त्यावेळेस मला संगीत विषय एवढा किचकट वाटायचा, कारण त्याला प्रॅक्टिकल पण नव्हतं आणि संगीत विषय म्हणून मला अभ्यासच करावा असं वाटत नव्हतं, कारण ते खूप किचकट विषय वाटते पण आणि त्याला प्रॅक्टिकल पण नव्हतं. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आज संगीताचे पेपरच द्यायचं नाही, जाऊ द्या बॅक लागू द्या, काही फरक पडत नाही, नंतर आपण काढूया. पण नंतर असं त्या युट्यूबवरती एका दिवशी मी असंच संगीत सिलेबस 12वी असं सर्च केलं. नंतर सरांचा व्हिडिओ आला, ते एक पु ल देशपांडे काहीतरी पण त्यांचं एक जीवनचरित्राचा व्हिडिओ ऐकला मी त्यांचा. ऐकल्याच्यानंतर ठरवलं हे मास्टर खूप भारी शिकवत आहे, थोडं ऐकावं आणि बघू थोडंफार काय झालं तर ठरवूया आपण नंतर. मग ती व्हिडिओ ऐकला की नंतर असं थोडं चाळत गेलो चॅनल, मग मला पूर्ण काय 12वीचा सिलेबस भेटत गेला. नंतर मी ठरवलं की नाही बा आता पेपर दिलेच पाहिजे, शेवटी काही का होईना थोडंफार तरी आपल्या लक्षात, थोडंफार म्हणजे व्हिडिओ मधलं जर काय आलं तरी हे आपण विसरणारच नाही, 100% माहिती होतं आपल्याला. त्याच्यामुळे मी पेपरला गेलो आणि कुठल्याही न घाबरता प्रॅक्टिकल नाही हे विचार सुद्धा आला नाही, पेपर लिहिला. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मी आधी माझ्या मित्राला ज्याने रिझल्ट चेक केला त्याला विचारलं की बाबा संगीतात आपलं काय झालं ते सांग. मग त्याने सांगितलं भगवंतला संगीतामध्ये 65 मार्क आहेत. अरे बापरे म्हटलं, ते कोण धन्य देव माणूस आहे त्याला. खरंच तुम्हाला त्यावेळेस तुम्हालाच ग्रेटफुल म्हणजे मनामध्ये व्यक्त केलं. आणि मला आता तुमची जी भेट झाली ती माझ्यासाठी अविस्मरणीय भेट आहे असंच मी वाटतं, कारण 12वी संगीत विषय तुमच्यामुळे निघाला. बाकी प्रत्येक विषय निघणार होता मला माहित आहे, कारण मी त्याचा अभ्यास केलेला होता. पण संगीताचं म्हणजे थोडं ते चरित्र पाठ करायचं म्हणजे थोडं हे वाटायचं. पण तुमचं ऐकून मला खूप फायदा झाला सर, थँक्यू सो मच. वेलकम. यस सर. दिल्ली बद्दल सांग. आणि आत्ता तुम्हाला सरांकडून एक गुड न्यूज भेटली बरं, की ब्लाइंड लोकांसाठी संगीताचं पुस्तक त्यांनी विनामूल्य ब्लाइंड लोकांसाठी त्यांनी ब्रेलमध्ये छापलेलं आहे. ते पुस्तक आतापर्यंत म्हणजे मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस शोधण्याचा खूप प्रयत्न केला, त्यावेळेस मला कुठंच नाही भेटलं आणि त्यामुळं मला अडचण आल्या. पण म्हणजे इथून पुढे माझ्या कुठल्याच डोळे बहीण आणि मला वाटतं की भलेही आमचे डोळे अंध असले तरी जगदाळे सर सारखे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत जगदाळे सर सारखे जे आमच्यासाठी अंध मुलाला मदत करून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या. खरं तर हे जे दिलेलं पुस्तक आहे ते ब्रेल लिपीमधून आहे आणि हे ब्रेल लिपी 6 टिंबाची असते आणि तिला स्पर्शाने वाचावं लागते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर यामध्ये प्रत्येक सेटला अनेक डॉट दिलेले असतात, जसं की 1, 2, 3, 4, 5, 6 असे त्याचे नंबर असतात. आणि त्याच स्पर्शाच्या सहाय्याने जसं की चा नंबर 1, चा नंबर 3, 4, 5, पहिली 2, 4, दुसरी 3, 5 असं नेट ज्ञानेश्वरी पुस्तक आणि जेवढे काही अंक आहेत तितक्याचे प्रत्येकाचे कोड आणि नंबर पाठ करावे लागतात. हे खूप कठीण आहे पण शिकल्यास सगळं सोपं आहे. आणि सोबत जर अशी मदत करणारे असतील तर आणखीन सोप्या पद्धतीने आम्हाला प्रेरणा मिळते. एवढे बोलून माझी गोष्ट